नमस्कार, मी अशोक शामराव रवंदळे, मुक्काम पोस्ट गोजेगाव, तालुका औंढा-नागनाथ, जिल्हा हिंगोली। तर हा समोर दिसत असलेला गोजेगाव बसस्टँड ते माळरानाकडे जाणारा 33 फुटाचा शिवरस्ता व समोर दिसत असलेल्या शिवरस्त्याच्या बाजूनी नाल्या, पावसाचे पाणी जाण्याकरिता। परंतु या ठिकाणी हा जो दिसत असलेला जो शिवरस्ता आहे, या ठिकाणी पूर्ण रस्ता जशास तसा आहे। अतिक्रमण फक्त एकाच शेतकऱ्यांनी केले आहे आणि ते शेतकरी म्हणजे साळणा शिवारातील शेतकरी वसंत दत्तराव सानप यांनी आज रोजी दिनांक 20 जून 2024 तर या ठिकाणी वसंत दत्तराव सानप यांनी शिवरस्त्यावरती पेरणी केलेली आहे आणि हा शिवरस्ता माननीय तहसीलदार साहेब, तलाठी साहेब, मंडळाधिकारी साहेब व नायब तहसीलदार साहेब यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये हा शिवरस्ता खुला करून दिला होता 13/6/2023 रोजी। परंतु वारंवार या ठिकाणी वसंतराव दत्तराव सानप हे या शिवरस्त्यावरती सोयाबीन पिकाची व इतर पिकाची लागवड करत आहेत। माननीय तहसीलदार साहेब, उपविभागीय अधिकारी साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांना माझी विनंती आहे की या शेतकऱ्यावर शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याच्या कारणाने यांच्यावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व मला योग्य तो न्याय मिळवून द्यावा व हा सर्व शेतकऱ्यांना या शिवरस्त्यावरती वहिवाट करण्यासाठी हा शिवरस्ता कायमस्वरूपी मोकळा राहावा व कोणत्याही शेतकऱ्यांनी या शिवरस्त्यावरती परत अतिक्रमण करू नये अशी माझी विनंती आहे।